नमस्कार, साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का, तेही गॅसवर तंदूरचा वापर न करता। तर त्यासाठी मी ते दही घेतलेले आहे। इथे अर्धा पावशेर दहीचा वापर करण्यात आलेला आहे। ते एका आपण चाळणीमध्ये घ्यायचे आहे व त्यामधील जे एक्स्ट्रा वॉटर असेल ते यामधून नितळून जाईल व आपल्याला फक्त घट्ट असे दही मिळेल। त्यासाठी आपल्याला दही अशा प्रकारे चाळणीमध्ये घेऊन त्यातील पाणी वेगळे करायचे आहे। पाणी वेगळे करून झाल्यानंतर अशा रीतीने आपण एका कप मध्ये मेजरमेंटसाठी या दहीला घेणार आहोत। आपण इथे 1/4 कप दहीचा वापर केलेला आहे। ते अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये गाठगुठळ्या होणार नाहीत। त्यामध्ये आपण आता धनेपूड यामध्ये घालणार आहोत। 1 चमचा धनेपूडचा वापर केलेला आहे। धनेपूड नंतर आता यामध्ये आपण जिरेपूड देखील घालणार आहोत। आपल्याकडे जे ड्राय मसाले असतील त्याचा आपण इथे वापर करत आहोत। त्याचबरोबर मिरची पावडर देखील यामध्ये घातलेली आहे। मिरची पावडर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इथे आपण ब्लॅक सॉल्ट चा देखील वापर करणार आहोत। उपलब्ध नसेल तर साध्या मीठाचा वापर केला तरी देखील चालेल। त्यामध्ये आपण थोडे आता हे ब्लॅक सॉल्ट देखील घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण आमचूर पावडर देखील घालणार आहोत। इथे मी पाव चमचा आमचूर पावडरचा वापर केलेला आहे। हे सर्व मिश्रण घातल्यानंतर आपल्याला फेटून घ्यायचे आहे, त्यामुळे सर्वांचे प्रमाण व्यवस्थित घ्यायचे आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील ऍड केलेले आहे। मीठ देखील ते अर्धा चमचा घातलेले आहे। त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून देखील मी ते घातलेले आहे। लसूण, मिरची व आले यांचे देखील आपल्याला वाटण करायचे आहे व ते वाटण देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे। हे देखील आपण इथे ऍड केलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला अशा रीतीने फेटून घ्यायचे आहे की हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। यानंतर आता आपण यामध्ये कसुरी मेथी देखील अशा रीतीने बारीक करून यामध्ये ऍड करणार आहोत। यामध्ये आता मी गरम मसाला देखील ऍड केलेला आहे। तुमच्याकडे जो गरम मसाला उपलब्ध असेल तो त्यात तुम्ही ऍड करू शकता। त्याचबरोबर आपण अशा रीतीने ज्या स्टिक्स आपल्याकडे उपलब्ध असतात त्यावरील जे कॉटन आहे ते अशा रीतीने चाकूच्या सहाय्याने वेगळे करून घेणार आहोत। स्टिक्स आपण ज्या आणतो त्या मोठ्या असतात, तरी ते आपण घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच या स्टिक्स बनवणार आहोत। तर त्यासाठी मी हे कापूस सुरुवातीला वेगळा करून घेत आहे। अशा रीतीने मी माझ्याकडे जेवढ्या काठ्या आहेत तेवढ्या सर्वांचा कापूस हा वेगळा करून घेणार आहे अशा रीतीने, व नंतर याला धुवून देखील घ्यायचे आहे। कापूस वेगळा केल्यानंतर या काड्या अशा रीतीने मी एका बाउलमध्ये धुवून घेत आहे। स्मोक इफेक्टसाठी कोळशावर तूप ओतून 5 मिनिट ठेवायचे आहे बंद करून झाकण। सर्व भाज्यांना मसाले लावून झाल्यानंतर अशा प्रकारे कांदा, त्यानंतर पनीरचा 1 तुकडा, त्याचबरोबर शिमला मिरचा 1 तुकडा, त्याचबरोबर टोमॅटो देखील आपण अशाच रीतीने लावून घेणार आहोत। टोमॅटोला मी ते जास्त मसाला लावलेला नाहीये व अशाच रीतीने दोन्ही बाजूंनी तुम्हाला जेवढे वेजीस लावायचे असतील तेवढ्या तुम्ही ऍड करू शकता व पनीरचे तुकडे ऍड करू शकता। माझी इथे मी स्टिक जी घेतली आहे ती छोटी आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे जेवढे बसताय तेवढे यामध्ये लावून घेतलेले आहेत। तव्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला हवे त्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता। बटरचा देखील थोडा त्यामध्ये समावेश करू शकता। मोहरीचे तेल देखील तुम्ही घालू शकता। तर अशा रीतीने एक बाजू आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। इथे आपण तंदूरचा वापर न करता हे बनवणार आहोत, त्यामुळे आपण अशा रीतीने वेगवेगळ्या बाजूने आलटून पलटून हे आपल्याला पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण हे शॅलो फ्राय करत आहोत। एका बाजूने चांगले शेकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकायचे आहेत, त्यामुळे काय होत असते तर हे चांगले बाहेरून क्रंची व आतून मुलायम असे होत असतात, सॉफ्ट लागत असतात। त्यामुळे अशा प्रकारे आपण हे ट्राय करणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता। मीडियम फ्लेमवरच आपण अशा प्रकारे फ्राय केलेली आहे। रेसिपी तयार झालेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। हीच रेसिपी हिंदीमध्ये हवी असल्यास साहोज रेसिपी स्पेशल इन हिंदी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व ही एकदा रेसिपी ट्राय केल्यानंतर याची टेस्ट कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता व फेसबुकवरही फॉलो करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा। टेस्ट ह्याची खूप अप्रतिम झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व या पावसाळ्यात या रेसिपीचा आनंद नक्की घ्या। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। पावसाळ्यात अशी गरमागरम रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।